डिफरन्शिएशनमधील आपण हे तिसरं थेरम बघत आहोत, लक्षात घ्या. आणि या तिसऱ्या थेरममध्ये जसं की याच्यापूर्वी आपण 2 थेरम सोडवले त्या पद्धतीनेच हे पण थेरम सोडवायचं आहे. जर तुम्ही याच्यापूर्वीची 2 थेरम बघितली नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच, ते नक्की बघा. ठीक आहे. आणि आता समजून घ्या तिसऱ्या थेरममध्ये काय, तर हे दिलेलं असतं त्यांनी, तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन म्हणून दिलेला असतो. आता हे सगळं एवढं लिहून काय दिलंय त्यांनी, तर ही सगळी जी माहिती आहे ती याची माहिती दिली, लक्षात घ्या की वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, इनवर्स वगैरे. ठीक आहे. आपल्याला मेन इथं काय आहे, तर मेन आपल्याला हा पार्ट आहे. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला हा एवढा पार्ट दिसला तरी लक्षात ठेवायचं की हे थेरम आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा आपण सुरुवातीची कशी करतो, तर या थेरममध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा, हे 1 आहे, 1 अपॉन आहे. मग आता या थेरममध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, dx दिसतंय, dy दिसतंय, ह्या 2च टर्म्स दिसत आहेत. ठीक आहे. मग आता इथे लिहित असताना पण आपण कसं लिहिणार आहे, तर लेट काय लिहिणार बघा, लेट dx आणि dy आहे ना, मग आपण काय लिहिणार, डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय. म्हणजे डी चा फॉर्मचं कन्व्हर्जन आपण डेल्टामध्ये घेणार आहे, म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट घेणार, लक्षात घ्या. ठीक आहे. मग डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय हे काय सांगा, बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. हे स्मॉल इन्क्रीमेंट आहे एक्स वाय मधलं. आता इथून पुढे समजून घ्या, इथं डी एक्स आणि डी वाय म्हणून आपण काय लिहिणार, इथं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर काय सांगा, देन डेल्टा वाय टेन्स टू पण 0 असणार आहे. ठीक आहे. मग या स्टेप नंतर तुमच्या लक्षात असेल की आपण काय करत होतो की RHSच्या साईडला जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या पहिल्यांदा फाइंड करत होतो. मग RHSला किती व्हॅल्यूज आहेत, एकच व्हॅल्यू आहे, कुठली, तर dy/dx ची व्हॅल्यू आहे. मग याला आपण काय म्हणतो, तर याला आपण लिहिताना असं म्हणतो की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. काय लिहिणार सांगा इथं, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. आणि हे सगळं दिलेलं असतं, लक्षात घ्या. तुम्हाला इथं दिलंय बघा त्यांनी, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x दिलंय काय, तेच आपण इथं लिहिलं, लक्षात घ्या. आणि याची व्हॅल्यू लिहित असताना आपण अशी लिहिणार आहे, dy/dx इक्वल्स टू. आता याची व्हॅल्यू काढतोय, पण याची व्हॅल्यू कशाच्या फॉर्ममध्ये काढणार आहे, तर लिमिटिंगच्या फॉर्ममध्ये काढणार आहे, लिमिटच्या फॉर्ममध्ये काढणार आहे. पण लिमिटच्या फॉर्ममध्ये कशी काढणार व्हॅल्यू आपण, तर समजून घ्या. लिमिट हे आहे डी, आपण लिहिणार आता डेल्टा. ठीक आहे. स्मॉल इन्क्रीमेंट घेतो ना आपण. मग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. बघा या साईडची आपण व्हॅल्यू काढली. ठीक आहे. आता या स्टेप नंतर आपण काय म्हणणार, तर RHS ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण हे जे काय प्रूफ आहे ते ॲज इट इज इथं घेतो. आणि हे आहे डीच्या फॉर्ममध्ये, आपण घेतो डेल्टाच्या फॉर्ममध्ये, कारण RHSला एकच व्हॅल्यू आहे त्यामुळे इथं एकच व्हॅल्यू निघणार आहे. मग आता समजून घ्या, हे आहे तसं मी लिहिणार पण डेल्टाच्या फॉर्ममध्ये. पण डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा, सॉरी इथं काय चुकलं बघा माझं, तर इथं दिलंय त्यांनी डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय, तर आहे तसंच घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आत्ता जी माझ्याकडून चूक झाली तीच चूक होती तुमच्याकडून. का, त्याचं कारण असं आहे की पहिले 2 थेरम जे आपण बघितलेत त्याच्यामध्ये इथं dy/dx आहे आणि आपल्याला तीच सवय लागून जाते या थेरमसाठी. म्हणजे इथं पण आपण चुकून dy/dx लिहून जातो आणि सुरुवातीला ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही. मग त्यामुळे तिथं जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे. ओके. मग आता लिमिट घेतल्या, जे काय आहे तसं लिहून घेतल्यानंतर दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं आहे आता, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. मग आपण काय म्हणणार, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. दोन्ही साईडला लिमिट घेऊयात. मग दोन्ही साईडला लिमिट घेतल्यानंतर काय येणार बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा एक्स टेन्स टू 0च घ्यायचं, लक्षात घ्या. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. क्लिअर. ठीक आहे. ओके. मग आता या स्टेप नंतर आपण काय करणार बघा, तर या स्टेप नंतर आपण जे काय डिनॉमिनेटरमध्ये त्याप्रमाणे इथलं जे काय लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती बदलणार. खाली डेल्टा एक्स असेल तर इथं डेल्टा एक्स पाहिजे, इथं डेल्टा वाय असेल तर इथं डेल्टा वाय पाहिजे. मग त्या पद्धतीनं आपण इथं बदल करणार आहे. मग बदल कसे करणार बघा, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स.
क्लिअर? बघा डेल्टा वाय आहे, इथं पण डेल्टा वाय आलं, डेल्टा एक्स आहे, इथं पण डेल्टा एक्स आलं. याच्यामुळे झालं काय तर समजून घ्या, ही जी काय साईड आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, याची व्हॅल्यू आपण काढली आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे मी इथं असं म्हणू शकतो की फ्रॉम 1 काय म्हणू शकतो बघा, फ्रॉम 1 की 1 वरून मी ह्या पूर्ण लिमिटच्या व्हॅल्यूला बदलू शकतो. कशानं बदलू शकतो? dy बाय dx न बदलू शकतो. क्लिअर? म्हणजे आता मी काय करणार बघा, तर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. बरोबर आहे? आणि या व्हॅल्यूला तुम्ही रिप्लेस केल्यानंतर RHS ची साईड आहे ती काय झाली, एक्झिट झाली. म्हणजे काय की तिथली लिमिटिंग व्हॅल्यू होती ती कॅन्सल झाली. मग आपण लिहित असताना इथं काय लिहितो सांगा, तिथं लिहितो आपण देअरफॉर लिमिट ऑफ RHS एक्झिस्ट, देअरफॉर लिमिट ऑफ LHS also एक्झिस्ट. आणि इथं काय लिहिणार सांगा, तर इथं लिहित असताना जे काय तुम्हाला प्रूफला दिलंय ते ॲज इट इज इथं लिहायचं. लक्षात घ्या काय लिहिणार सांगा, तर इथं लिहायचं dx बाय dy, ठीक आहे, इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. आता हे जे काय झालेलं आहे हे प्रूफ झालंय पूर्णपणे. पण हेच थेरम आपल्याला अजून दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतात. तुम्हाला याच्यामध्ये असाही बदल दिसेल की dy बाय dx या साईडला घेतलंय आणि dx बाय dy या साईडला आणलंय. दोघांचाही अर्थ एकच, फक्त तुम्हाला काय करायचंय की जे काय आपण स्टेप्स सांगितलं त्या स्टेप्स फॉलो करायच्यात. पहिल्यांदा काय सांगा पूर्ण थेरम मध्ये, तर पहिल्यांदा आपण घेतो लेट. थेरम मध्ये काय बघायचं, लेट घ्यायचं, स्मॉल इन्क्रीमेंट. दुसरी स्टेप असते आपली डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह खाली ज्या काय टर्म्स असतील त्या. ही झाली दुसरी स्टेप. बघा थेरम लक्षात कसं ठेवायचं, लेट डेल्टा एक्स टेन्स टू 0. तिसरी स्टेप असते आपली काय सांगा, RHSच्या व्हॅल्यू काढायच्या. कशाच्या फॉर्ममध्ये, लिमिटिंगच्या फॉर्ममध्ये. ही तिसरी स्टेप झाली आपली. बघा RHSला ज्या व्हॅल्यू आहेत त्या लिमिटिंगच्या फॉर्ममध्ये काढतोय तिन्ही थेरममध्ये. लक्षात घ्या तिन्ही थेरममध्ये. त्यानंतर याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, तर याच्या पुढची स्टेप RHSच्या व्हॅल्यू एकदा निघाल्या लिमिटिंग फॉर्ममध्ये की जे काय प्रूव्ह करायचं ते ॲज इट इज लिहायचं, पण कशाच्या फॉर्ममध्ये, डेल्टाच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथे काय सांगा, चौथी स्टेप आपण अशी म्हणूयात की जे काय प्रूफ करायचं आपल्याला ते कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं सांगा, डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं. हे डीच्या फॉर्ममध्ये, हे लिहिलं आपण डेल्टाच्या फॉर्ममध्ये. हे झाल्यानंतर काय लक्षात ठेवणार, तर समजून घ्या यानंतर आपण काय करतोय, लिमिट घेतोय दोन्ही साईडला. पण लिमिट घेताना डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतोय. ह्याच्या खालच्या स्टेपला डेल्टा एक्स मध्ये बदल करतोय. ठीक आहे, इथं चेंज करतोय. याच्यात चेंज झाला की फ्रॉम 1 म्हणायचा आणि फ्रॉम 1 प्रमाणे काय करायचं, तर डी ची व्हॅल्यू पुट करायची, डेल्टाला रिप्लेस करायचं. आणि मग देअरफॉर लिमिट ऑफ RHS एक्झिस्ट, लिमिट ऑफ LHS ऑल्सो एक्झिस्ट. जे काय प्रूफ दिलंय ते ॲज इट इज लिहायचं इथं. क्लिअर? ह्या साध्या सरळ स्टेप्स आहेत. म्हणजे तुम्हाला तिन्ही थेरममध्ये हेच करायचं आहे. जर तुम्ही एक थेरम नीट केलं तर तुम्हाला बाकीची 2 थेरम पटकन लक्ष देणार आहेत आणि जास्त प्रिपरेशन करायला लागणार नाही. लक्षात घ्या फक्त नक्की स्टेप्स काय काय आहेत. लेट ॲज, त्याच्यानंतर RHSच्या व्हॅल्यू काढायच्या ॲज इट इज फॉर्ममध्ये, डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं प्रूफ, टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड. ते झाल्यानंतर डेल्टा एक्सला रिप्लेस करायचं. ठीक आहे, त्यानंतर काय सांगा, RHS एक्झिट करायचं आणि प्रूफ लिहायचं. सिम्पल आहे. क्लिअर? मग एक काम करा, हे जे काय पूर्ण थेरम आहे ते थेरम व्यवस्थित ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्याची प्रॅक्टिस करा चांगली. ठीक आहे, आणि याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.